म्हणजे एखाद्या माणसाला ना, जर प्रोफेशनल लाईफमध्ये एकदम नेक्स्ट लेवलला जायचं असेल ना, तर तो स्वतःच्याच माणसांचा कसा वापर करू शकतो. आणि हे सगळं करताना ना, यश मिळवण्याच्या नादात आपण माणुसकी पूर्णपणे विसरतोय, हे त्याला कळतही नाही. अगदी खरंय. म्हणजे विचार कर, असा एखादा माणूस जो बाहेर जगात स्वतःला समाजाचा तारणहार म्हणून मिरवतोय, मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय, पण पण चार भिंतींच्या आत तोच माणूस सर्वात मोठा शोषक आहे. हो ना. आणि हीच ती काय म्हणतात त्याला, हिपोक्रेसी, ज्यावर आजच्या या सविस्तर गप्पांमध्ये आपण एकदम डीप डाईव्ह करणार आहोत. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या अक्षरवारीच्या कट्ट्यावर. आज आपण ज्या साहित्याच्या पानांमध्ये अशी मस्त सफर करणार आहोत ना, ते म्हणजे विजय तेंडुलकर यांचं एक अत्यंत गाजलेलं आणि जबरदस्त नाटक कमला. जायला लई भारी. हे नाटक वाचताना ना अंगावर खरंच काटा येतो यार. आपली ती सातारची एक उबदार वाईब आणि पुण्याची एक इंटेलेक्च्युअल एनर्जी एकत्र करून आज आपण या नाटकातले असे काही लेयर्स उलगडणार आहोत, जे आजच्या या आधुनिक काळातही इन्सेनली रिलेटेबल आहेत. ॲब्सोल्युटली. म्हणजे बघ ना, हे नाटक 80च्या दशकात लिहिलं गेलंय, पण त्याची थीम आजच्या काळातही इतकी फ्रेश आणि डोळे उघडणारी आहे की काय सांगू. आपण सगळेच कुठेतरी करिअर ॲम्बिशन, सक्सेस या कॉर्पोरेट रॅट रेसमध्ये पळतोय. हो, पळतोय. आणि या पळण्यातनं आपण न कळत इतरांना कसं तुडवतोय, हे या नाटकातून अगदी आरशासारखं समोर येतं. आणि हा आरशात बघण्याचाच प्रकार आहे ॲक्च्युली. आपण न थेट या नाटकातल्या एका अत्यंत डिस्टर्बिंग सीनपासून सुरुवात करूया. हां, कर. तर सीन असा आहे, जयसिंग जाधव नावाचा एक पत्रकार आहे, दिल्लीतला एक अतिमहत्वाकांक्षी इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणारा पत्रकार. हा माणूस चक्क बिहारच्या लोहरदगा बाजारात जातो आणि तिथून कमला नावाच्या एका आदिवासी बाईला बाजारातून विकत घेऊन येतो. अरे बापरे. आणि तिची किंमत किती? अवघे 250 रुपये. काय सांगतोस. म्हणजे एका जनावरापेक्षाही कमी किंमत यार. आणि हे ॲक्च्युली एका सत्य घटनेवर आधारित आहे ना. हो ना. एका खऱ्या पत्रकाराने असंच एका बाईला विकत आणलं होतं म्हणे, समाजाला सत्य दाखवण्यासाठी आणि त्यातून मोठा खुलासा करण्यासाठी. एक्झॅक्टली. लेखकाने तीच घटना बेस म्हणून घेतली आहे, पण त्यातून जे मानवी स्वभाव रेखाटलेत ना, ते अक्षरशः थक्क करणार आहेत. तर जयसिंग या कमलाला घरी घेऊन येतो. तिचे कपडे फाटलेले आहेत, ती प्रचंड घाबरलेली आहे, तिला सभोवतालच्या जगाची काहीच कल्पना नाहीये. हो. आणि जयसिंगची बायको सरिता जेव्हा कमलाला बघते, तेव्हा तिला साहजिकच एक स्त्री म्हणून दया येते. सरिता म्हणते की मी तिला आधी आंघोळ करायला देते, चांगली कपडे देते, तिला खायला देते. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं यार हे ऐकताना. म्हणजे किती भयानक अवस्था असेल तिची. हो, पण इथे जयसिंग तिला स्पष्ट आणि कठोरपणे नकार देतो. काय? हो, तो सरिताला कमलाला आंघोळ करू देण्यापासून रोखतो. चायलं, असं कसं? आणि त्यामागचं कारण ऐकल्यावर तर खरी चीड येते मला. कारण संध्याकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याला तसंच प्रेझेंट करायचं आहे. बरोबर. त्याला तिला एकदम ऑथेंटिक आणि दयनीय दाखवायचंय. तिचे फाटलेले कपडे, तिचा तो घाबरलेला अवतार, अस्वच्छता, हा त्याच्यासाठी जिवंत पुरावा आहे. बाप रे. ती त्याच्यासाठी एक हाडामांसाचा माणूस नाहीये, ती फक्त एक एव्हिडन्स आहे. तिची ती अवस्था बघून प्रेस कॉन्फरन्समध्ये जो अप्रोर होईल ना, जी खळबळ उडेल, त्यातून जयसिंगला स्वतःचा प्रमोशन मिळवायचंय, स्वतःची रेप्युटेशन आणि करिअरचा आलेख वाढवायचा आहे. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. म्हणजे हे ऐकताना मला लगेच आजकालच्या सोशल मीडियाची आठवण येते. हां, कसं काय? जसं आजकाल सोशल मीडियावर लोक लाईक्स आणि व्ह्यूजसाठी कोणाच्याही दुःखाचा क्लिकबेट करतात ना, तसंच हे आहे. म्हणजे याला एक प्रकारे पॉवर्टी पॉर्न म्हणता येईल. हो, एक्झॅक्टली. एखादा गरीब माणूस किंवा एखादी दयनीय घटना दिसली की लोक त्याला मदत करण्याऐवजी आधी खिशातून कॅमेरा काढतात, त्याच्या असहाय्यतेचं भांडवल करून स्वतःला व्ह्यूज मिळवतात. ॲक्च्युली जयसिंगला समाजाचं किंवा त्या कमलाच्या भविष्याचं काहीच पडलेलं नाहीये. तो तिला वाचवण्याचा आव आणतोय, पण मुळात तो तिचं प्रदर्शन मांडतोय. खरंय यार. आणि यातून एक भयानक सत्य समोर येतं. आज आपण कॉर्पोरेट जगात हेच तर बघतो. लोक करिअरच्या नादात कधीकधी इतके आंधळे होतात की समोरच्याच्या भावनांची लिटरली काहीच व्हॅल्यू उरत नाही. अगदी 100%. जयसिंग हा स्वतःला खूप लिबरल, आधुनिक विचारांचा, समाजाचा उद्धार करता म्हणवतो, पण त्याच्या या वागण्यातून दिसतं की तो आतून किती निर्दयी आहे. तो कमलाचा वापर फक्त एक स्टेपिंग स्टोन म्हणून करतोय. तिला पुढे काय होणार, प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर तिला एखाद्या अनाथाश्रमात टाकल्यावर तिचं आयुष्य कसं असेल याचा तो पुसटसाही विचार करत नाही. आणि विशेष म्हणजे हे सगळं तो माणुसकीच्या आणि पत्रकारितेच्या नावाखाली करतोय. राईट.
म्हणजे बघ ना, माणुसकी वाचवण्याचा आव आणून तो माणुसकीचीच हत्या करतोय. समाजातल्या मोठ्या प्रस्थांना उघडं पाडण्याच्या नादात तो स्वतः एका शोषकाच्या भूमिकेत कधी जातो हे त्याला स्वतःलाही कळत नाही. सिरियसली? आता या जयसिंगच्या स्वार्थी वागणुकीवरून आपण गप्पांचा ओघ नाटकाच्या दुसऱ्या आणि अत्यंत खोल अशा पैलूकडे वळूया. हां. नाटकात 2 मुख्य स्त्री आहेत आणि त्या दोघींमधून 2 वेगळी जगं समोर येतात. हो, सरिता आणि कमला. एक्झॅक्टली. एक म्हणजे सरिता, जयसिंगची बायको, जी एका मोठ्या घरातली शिकलेली हाय सोसायटी बायको आहे. आणि दुसरी कमला, जी अशिक्षित आहे, जिची बाजारात अक्षरशः जनावरांसारखी खरेदी विक्री झाली आहे. वरवर पाहता या दोघींमध्ये जमीन-आसमानाचा फरक वाटतो यार. कसा? म्हणजे एकीकडे सर्व सुखसोयी, शिक्षण आणि दुसरीकडे अंधार, गरिबी आणि गुलामी. हो ना. पण नाटकाच्या प्रवाहातून हळूहळू उलगडतं की या दोघांमध्ये खरंच काही फरक आहे का? म्हणजे सरिताचं घर बघ. ती सतत जयसिंगच्या तालावर नाचतेय, त्याचे फोन उचलते, त्याच्या मीटिंग्ज मॅनेज करते, त्याच्या आवडीनिवडी जपत असते. ती जणू काही त्याची एक सेक्रेटरी आहे. अरे बापरे, हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जयसिंग तिला कधीच समानतेची वागणूक देत नाही. तो तिला सतत गृहीत धरतो. तिचं स्वतःचं असं काही मत असू शकतं याचा तो कधीच विचार करत नाही. सिरियसली, माइंडसेट बदलला यार हे वाचून. आपल्याकडे आजही अनेक घरांमध्ये बायकांना फक्त गृहिणी म्हणून गृहीत धरलं जातं. अगदी. त्यांची स्वतःची अशी आयडेंटिटी उरतच नाही. सातारच्या किंवा गावाकडच्या जुन्या मानसिकतेचा संदर्भ द्यायचा झाला ना, तर आजही अनेक घरांमध्ये बायका नवऱ्याच्या मागे सावलीसारख्या उभ्या असतात. त्यांना स्वतःचा आवाज नसतो. हां, खरंच की. घरात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो फक्त कर्ता पुरुष घेतो. बेसिकली जयसिंग सारखे लिबरल आणि मॉडर्न म्हणवणारे पुरुषही घरात किती पेट्रियार्शियल म्हणजे पितृसत्ताक असू शकतात हे यातून भयानकरित्या समोर येतं. एकदम एक्झॅक्टली बोललीस. आणि इथेच एका मोठ्या समाजशास्त्रीय सिद्धांताचा संदर्भ येतो, जो अनेक अभ्यासकांनी या नाटकाच्या संदर्भात मांडलाय. तो म्हणजे जेंडर परफॉर्मेटिव्हिटी. जेंडर परफॉर्मेटिव्हिटी. हे थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करशील का? ऐकणाऱ्यांनाही मजा येईल हे समजून घ्यायला. नक्कीच. जेंडर परफॉर्मेटिव्हिटी म्हणजे एका नाटकाच्या स्क्रिप्टसारखं आहे. हां. समाजानं स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी काही भूमिका ठरवून दिल्या आहेत आणि आपण त्या नुसत्या परफॉर्म करत असतो. सरिताला आदर्श बायकोची स्क्रिप्ट दिलीये. तिला वाटतं ती तिचं स्वतःचं आयुष्य जगतेय, पण प्रत्यक्षात ती फक्त समाजाने लिहून दिलेले डायलॉग्स बोलतीये. बाप रे. तिला वाटतं की सुखी आहे, पण प्रत्यक्षात ती जयसिंगच्या मर्जीनुसार चालणारी एक सुशिक्षित गुलामच आहे. ती एज्युकेटेड स्लेव्ह आहे. म्हणजे जयसिंगच्या आयुष्यातल्या या दोन्ही स्त्रिया, कमला आणि सरिता, या दोन्ही शेवटी त्याच्या सत्तेच्या बळी आहेत. हो. तिला पैशाने थेट बाजारातून विकत आणलंय. एक्झॅक्टली. आणि हीच ती कटू सत्यता आहे जी तेंडुलकरांना मांडायची आहे. शहरातल्या मोठ्या बंगल्यात राहणारी सुशिक्षित स्त्री असो की जंगलातून विकत आणलेली आदिवासी स्त्री असो, पुरुषप्रधान संस्कृतीत दोघींचंही शोषणच होत असतं. फक्त शोषणाचे रूप वेगळं असतं. हो. एका ठिकाणी ते उघडं असतं, तर दुसऱ्या ठिकाणी ते लग्न आणि कुटुंब या गोंडस नावाखाली लपवलेलं असतं. आणि मग येतो नाटकातला तो सर्वात मोठा गेम चेंजर मोमेंट. तो सीन, बापरे. त्या सीनबद्दल बोलल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. हो. तो सीन वाचताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. होतं काय की सरिता आणि कमला घरात एकटे असतात. जयसिंग बाहेर गेलेला असतो. दोघींमध्ये थोडा संवाद सुरू होतो. पुढे कमलाला वाटत असतं की जयसिंगने सरितालाही असंच कुठून तरी विकत आणलंय. अरे बापरे. कारण तिच्या जगाच्या समजुतीनुसार पुरुष बायकांना बाजारातूनच आणतात. ती अत्यंत निरागसपणे सरिताला एक प्रश्न विचारते. काय? ती विचारते, त्या साहेबांनी तुला कितीला विकत घेतलं? ओ माय गॉड. हा प्रश्न म्हणजे अक्षरशः एका बॉम्बसारखा पडतो सरितावर. हो. आणि कमला पुढे जाऊन असंही म्हणते की तुला साहेबांनी 700 रुपयांना विकत घेतला असेल आणि तरीही तुला अजून मूल कसं नाही झालं? ही तर खूपच महागडी खरेदी झाली. यार, हे किती डिस्टर्बिंग आहे. हो ना. कमलाच्या त्या जुन्या आदिवासी मानसिकतेनुसार स्त्रीचा जन्म फक्त पुरुषाची सेवा करण्यासाठी आणि त्याला मुलं देण्यासाठीच असतो. ती सरिताला असंही सुचवते की आपण दोघी मिळून साहेबांना खुश ठेवू. काय सांगतोस? हो. 15 दिवस तू त्यांच्यासोबत राहा, 15 दिवस मी आहीन, घरकामही वाटून घेऊ. एक मिनिट. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता असं मला वाटतं. म्हणजे काय वेगळा होता?
म्हणजे जयसिंग हा शेवटी एक पत्रकार म्हणून त्याचं काम करत होता ना. हां, प्रेस कॉन्फरन्समध्ये सत्य आणणं हे त्याचं ड्युटी होतं आणि त्या गडबडीत सरिता उगाच जास्त ओव्हर रिॲक्ट करत होती या सिच्युएशनमध्ये, असं मला वाटतं. मला वाटतं सरिताने परिस्थिती समजून घ्यायला हवी होती. तो तिच्याशी काही गैरव्यवहार करत नव्हता, तो फक्त त्याच्या कामात बिझी होता. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू. असं का? ती ओव्हररिॲक्ट नव्हती करत. इथेच तर सगळी गोमैना. त्या अशिक्षित कमलाच्या एका साध्या प्रश्नाने सरिताच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. तिला अचानक जाणीव झाली की लग्नाच्या नावाखाली तिला ही हुंडा किंवा सोशल अप्रुव्हल देऊन विकतच घेतलंय. ती फक्त एक लवली बॉन्डेड लेबर आहे. ओके, सांग तुझं व्हर्जन. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? बघ, जयसिंग तिला कधीच एक व्यक्ती म्हणून मान देत नव्हता. तो फक्त तिचा एक कन्व्हिनियन्स म्हणून वापर करत होता. सरिताला जाणवतं की जयसिंगने कमलाला फक्त 25 रुपयांनी विकत घेतलं, पण तिला मिळवण्यासाठी त्याने कोणतीही किंमत मोजली नाही. उलट समाजाच्या मान्यतेने लग्नाच्या चौकटीत अडकवून तिला फुकटातली गुलाम बनवलं. एका अशिक्षित बाईने एका सुशिक्षित बाईला तिच्या अस्तित्वाची खरी ओळख करून दिली. वा. हा खऱ्या अर्थाने गेम चेंजर मोमेंट होता. सरिताला समजतं की आपण ही जयसिंगच्या घरात फक्त एक वस्तू आहोत. ज्या दिवशी त्याला आपली गरज संपेल त्या दिवशी तो आपल्यालाही असंच अडगळीत टाकेल. ही जी जाणीव आहे ना, ती सरिताला आतून हादरवून सोडते. म्हणजे जे सत्य सरिताला इतकी वर्ष पुस्तकी शिक्षणातून समजलं नाही, जे सत्य तिला त्या मोठ्या बंगल्यातल्या सुखसोयींनी लपवून ठेवलं होतं, ते एका आदिवासी अशिक्षित स्त्रीने एका झटक्यात समजावून सांगितलं. एक्झॅक्टली. हे खरंच नेक्स्ट लेव्हल इन्साइट आहे. अरे थांबा, इतक्या डीप गप्पा मारतोय आपण, पण अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला. चायला असं कसं चालेल? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग येतोय, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे ना. आणि अशीच भारी भारी पुस्तकं आपण अनपॅक करत राहणार आहे. तर आपण कुठे होतो? आपण सरिताच्या रिअलायझेशनवर होतो. सरिताच्या डोक्यात जणू लख्ख प्रकाश पडतो. तिला तिचं गुलाम असणं समजतं. हो, पण आता इथून पुढे जे घडतं ना, ते कॉर्पोरेट जगातल्या प्रत्येकाला रिलेट होईल. कसं काय? कारण आत्तापर्यंत आपण बघितलं की जयसिंग हा या सगळ्याचा सूत्रधार आहे. जयसिंगला वाटत असतं की तो जगातला सर्वात भारी माणूस आहे, तो हिरो आहे, तो समाजाचा उद्धार करता आहे. पण त्याला हे कसं कळतं की तो स्वतः एका मोठ्या सिस्टमचा गुलाम आहे? अरे हा नाटकातला दुसरा मोठा धक्का आहे. जयसिंग ज्या अहंकाराने जगत असतो, तो अहंकार एका क्षणात कसा गळून पडतो हे या भागात दिसतं. हो ना. होतं काय की जयसिंगने कमलाला प्रेस कॉन्फरन्समध्ये आणून जो धमाका केलेला असतो, त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडते. मोठे मोठे मंत्री आणि नेते अडचणीत येतात. वर्तमानपत्राचे खप वाढतात, पण सोबतच राजकीय दबावही वाढतो. आणि या नेत्यांचा थेट दबाव येतो वर्तमानपत्राच्या मालकावर, म्हणजे सिंघानियावर. होय, जयसिंगचा बॉस सिंघानिया हा शेवटी एक भांडवलदार आहे. त्याला आपल्या व्यवसायाची, पैशांची आणि राजकीय हितसंबंधांची जास्त काळजी आहे. बरोबर. त्याला सत्याशी काही देणं देणं नसतं. जेव्हा राजकारणांचा दबाव वाढतो आणि त्याचा स्वतःचा फायदा धोक्यात येतो, तेव्हा सिंघानिया क्षणाचाही विचार न करता जयसिंगला नोकरीवरून काढून टाकतो. बापरे. म्हणजे जो जयसिंग कालपर्यंत स्वतःला मास्टर समजत होता, कमला आणि सरिताचा मालक समजत होता, स्वतःला समाजाचा तारणहार समजत होता, तो आज अचानक लस्त्यावर येतो. होय, आणि इथे लेखकाने एक फार भारी सोशिओलॉजिकल मुद्दा मांडलाय. तो म्हणजे भांडवलशाही म्हणजे कॅपिटलिझम आणि पितृसत्ताक व्यवस्था यांच्यातला संबंध. कसा? जयसिंग हा महिलांचा वापर करत होता, पण भांडवलशाही आणि राजकारण जयसिंग सारख्यांचा कसा वापर करून त्यांना फेकून देतं हे इथं दिसतं. जो दुसऱ्यांना गुलाम समजत होता, तो स्वतः एका मालकाचा गुलाम निघाला. अरे बापरे, व्हॉट अ टर्न. सिंघानियाने जयसिंगचा अगदी तसाच वापर केला जसा जयसिंगने कमलाचा केला होता. कॅपिटलिझम कसा माणसाला कमॉडिटी बनवतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. जयसिंगने कमलाला वापरलं, पण सिस्टीमनी जयसिंगला वापरलं. हो ना. आपण अनेकदा पाहतो लोक कॉर्पोरेट लॅडर चढण्यासाठी इतरांना तुळवतात, स्वतःला कंपनीचे मालकच समजायला लागतात. त्यांच्या आयुष्यात कंपनीशिवाय दुसरं काहीच नसतं. पण शेवटी जेव्हा कंपनीला कॉस्ट कटिंग करायची असते, शेअरहोल्डर्सला खुश ठेवायचं असतं किंवा वरून पॉलिटिकल प्रेशर येतं, तेव्हा एका साध्या ईमेलवर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अगदी. त्यांची वर्षानुवर्षांची निष्ठा एका क्षणात शून्य होते. जयसिंगचंही तेच झालं. तो सिंघानियाच्या हातलं फक्त एक प्यादं होता. एक्झॅक्टली. जयसिंगचा हा जो खोटा अहंकार होता ना, तो पूर्णपणे ठेचला जातो. त्याला वाटत होतं की तो समाजाला वाचवतोय, पण तो स्वतःच एका मोठ्या शोषक व्यवस्थेचा बळी ठरतो. सत्तेच्या या साखळीत कोणीही खऱ्या अर्थाने स्वतंत्र नसतं.
सगळे एकमेकांचे गुलामच असतात. मग आता पुढे काय होतं? नोकरी गेल्यावर जयसिंग पूर्णपणे कोसळतो, त्याची सगळी हवा निघून जाते. आता सरिता काय करणार? मला इथे एक शंका येते यार. काय? जर जयसिंगचा असा पर्दाफाश झालाच आहे आणि सरिताला स्वतःचं गुलाम असणं कळलंच आहे, तर सरिताने त्याला सोडून जायला हवं होतं. एनी सेन पर्सन वुड वॉक आउट. कारण तिला तर आधीच समजलेलं असतं की हा माणूस आपला फक्त वापर करत होता, पण ती तसं करत नाही, हे थोडं खटकतं मला. नाही. आणि इथेच हे नाटक एका वेगळ्याच उंचीवर जातं. तू जे म्हणतेस तो विचार साहजिक आहे, पण लेखकाने तिला एकदम फिल्मी पद्धतीने बंडखोर नाही बनवलं. म्हणजे सरिता त्या क्षणी जयसिंगला सोडून जात नाही. जेव्हा जयसिंग नोकरी गेल्यामुळे पूर्णपणे खचून जातो, रडतो, तेव्हा सरिता त्याला भावनिक आधार देते. म्हणजे पुन्हा एकदा ती त्याच पितृसत्ताक व्यवस्थेच्या आहारी जाते. त्या माणसाला त्याची चूक न दाखवता ती त्याला का सांभाळते? तसं नाहीये यार. इथेच तिची खरी प्रगल्भता दिसते. आपल्याला मानसिक मुक्ती आणि शारीरिक मुक्ती यातला फरक समजून घ्यायला हवा. 80च्या दशकात एका भारतीय स्त्रीसाठी घर सोडून जाणे तितकं सोपं नव्हतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सरिताची लढाई ही आता बाह्य परिस्थितीशी नव्हती, तर ती स्वतःच्या अस्तित्वाची होती. अच्छा. ती जयसिंगला आधार नक्की देते, पण ती स्वतःशी एक ठाम निश्चय करते. ती स्वतःला सांगते की एक दिवस असा नक्की येईल जेव्हा मी कोणाचीही गुलाम नसेन, मी माझ्या मनासारखं जगेन आणि माझ्यावर कोणाचाही अधिकार नसेल. वाव. आणि त्या दिवसासाठी मला जी काही किंमत मोजावी लागेल ती मी मोजेन. ही गोष्ट लिटरली नेक्स्ट लेवल आहे. वाव, हे खरंच फार डीप आहे. म्हणजे ती त्या माणसाला त्याच्या पडत्या काळात लाथ मारत नाही, पण ती स्वतःचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आपला हक्कही सोडत नाही. बरोबर. तिची बंडखोरी ही आरडाओरडा करणारी नाहीये, तर ती एक शांत पण ठाम निश्चय करणारी आहे. होय. लेखकाला हेच दाखवायचं होतं की स्त्रीची मुक्ती ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये. हा एक प्रवास आहे. सरिताने तो प्रवास सुरू केलाय. तिने आपल्या नवऱ्याच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेतला नाही, पण तिने स्वतःच्या स्वातंत्र्याची जीवतही विजू दिली नाही. मानसिक पातळीवर ती आता जयसिंगच्या वर्चस्वातून मुक्त झाली आहे. प्रत्यक्ष घर सोडून जाणं ही फक्त एक कृती राहील, जी ती योग्य वेळी करेल. हीच तिची खरी ताकद आहे. ऐकणाऱ्यांना नक्कीच प्रश्न पडेल की सरिताचा हा निर्णय बरोबर होता का? तिने जयसिंगला त्याच क्षणी सोडून जायला हवा होतं की त्याला आधार देऊन नंतर स्वतःची लढाई लढण्याचा तिचा निर्णय योग्य होता? यावर प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. हो. त्यामुळे ऐकणाऱ्या लोकांनी याबद्दलचं त्यांचं मत कॉमेंट्समध्ये नक्की सांगावं. अगदी. आणि या नाटकाच्या निमित्ताने आपणही विचार करायला हवा की आपल्या आजूबाजूला अशा किती कमला आणि सरिता आहेत, किंवा आपल्या नकळत आपणच अशा व्यवस्थेचा भाग तर बनत नाही हो ना. तर हे सगळं पाहिल्यावर आणि इतक्या सविस्तर गप्पा मारल्यावर एक विचार सतत डोक्यात घोळतोय. जयसिंग, सरिता आणि कमला या तिघांच्याही आयुष्यात एक अदृश्य दोरी आहे, जी त्यांना एका मोठ्या व्यवस्थेचे गुलाम बनवते. हो. आपणही आपल्या नकळत समाजाच्या, नोकरीच्या, करिअरच्या किंवा नात्यांच्या नावाखाली कुणाचे तरी कमला किंवा सरिता तर बनून नाही राहिलो ना? बापरे, हा विचार खरंच अंगावर काटा आणणार आहे. किंवा आपणच आपल्या फायद्यासाठी कुणाला तरी जयसिंग बनून वापरत तर नाही ना? हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं असा हा विषय आहे. आणि अशीच विचारांना चालना देणारी, समाजाचा आरशासारखा चेहरा दाखवणारी भारी भारी पुस्तकं आणि साहित्य आपण इथं अनपॅक करत राहणार आहोत. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल गॅरंटीड. ज्यांना समाज, राजकारण, भांडवलशाही आणि स्त्री-पुरुष संबंधांमधलं हे गुंतागुंतीचं राजकारण समजून घ्यायचंय ना, त्यांच्यासाठी हे मस्ट रीड आहे. आणि हो, कॉमेंट करा कुठला पाठ सगळ्यात रिलेटेबल वाटला. सरिताला झालेली ती अचानक जाणीव, जयसिंगचा खोटा अहंकार की कमलाचा तो निरागस पण धारदार प्रश्न. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येत आहे. मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.